मी आता एका कार्यक्रमाला तहसीलदार आणि आम्ही एकत्र आहोत. मी तहसीलदारांना ताबडतोब याचा पंचनामा करायला सांगतो, कारण नेहमी नुकसान भरपाई देताना पावसाचा नॉर्म लावला जातो, परंतु हे चक्रीवादळ असल्यामुळे इथं पावसाचा नॉर्म लावता येणार नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या बाबीचा विचार करून एक विशेष बाब म्हणून कॉलेजला मदत करण्यात यावी असं मी आदरणीय मुख्यमंत्री यांची बोललो. वीज पुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याच्या संदर्भात मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी बोललो आणि बाहेरची जागा लोक पाठवून या ठिकाणचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येईल. काय सूचना करावं का? तर नगराध्यक्ष बाजूला आहेत, मुख्याधिकारी आहेत. अध्यक्ष आहेत, त्यांना या गोष्टीची अधिक माहिती असणार, कारण हा ऑफिशियल विषय आहे. त्याला त्या माहिती घेऊन त्याच्यात काय संदर्भात काय करायचं त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील याची मला खात्री आहे. तर सोमवारी मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हे सगळं घालेन आणि चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात फळं पडूनचं नुकसान होतं. या सगळ्याचा विचार करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळावी. मदत तर ऑलरेडी जाहीर केलेली आहे, परंतु पंचनाम्यामध्ये या व्यक्तींचा समावेश व्हावा शेतकऱ्यांचा अशी मी मागणी करतो.